कृष्ण भगवान की जय जयकार। 1 2 3 4 कृष्ण भगवान की जय जयकार। 1 2 3 4 कृष्ण भगवान की जय जयकार। 1 2 3 4 कृष्ण भगवान की जय जयकार। सर्वप्रथम वर्ग 5, 6, 7 चे विद्यार्थिनी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा सज्ज करताना आदरणीय हेडाव सर, आदरणीय पारधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं मनोरा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी सज्ज करत असताना आदरणीय हेडाव सर, आदरणीय पारधी सर यांच्या उपस्थितीमध्ये लहान लहान चिमुकले विद्यार्थी आपले बघा स्पर्धक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते सुद्धा तत्पर आहेत हंडी फोडण्याकरता। चला सर, आता सहकार्य करू नका, आता त्यांनाच स्पर्धक आहेत ते, स्पर्धा आहे स्पर्धा, स्पर्धक म्हणून असू द्या। हा चला 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 यानंतर वर्ग 5 ते 8 चे विद्यार्थी होते, या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला परंतु प्रयत्न त्यांचा अयशस्वी झालेला आहे। सहावा, 7वा वर्ग, 8वा वर्ग, चला विद्यार्थिनी पुन्हा 7वा, 8वा वर्ग, 6वा, 7वा, 8वा वर्ग या। 7वी, 8वी हा या वर्गाचे विद्यार्थिनी सज्ज झालेले आहेत। आदरणीय पालक वर्गांची उपस्थिती सुद्धा या ठिकाणी आपल्या निदर्शनामध्ये येत आहे, त्यांचा सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद आपल्या या कार्यक्रमाला लाभलेला आहे। सर्व महिला पालक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद बघा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी आपला मनोरा सादर करत असताना आणि सहकार्य करत असताना आदरणीय हेडाव सर यांच्या प्रयत्न आणि सर्व विद्यार्थ्यांचा एकमेव प्रयत्न, या प्रयत्नातून बघता येईल आपल्याला की काय आपल्याला समोर साध्य करता येऊ शकते का। पारितोषिक 601 रुपये, 601 रुपये पारितोषिक। खालून नाही, अगदी व्यवस्थित पद्धतशीरपणे। आता सहकार्य कुणाला करायचं नाहीये। अतिशय उत्तम प्रयत्न विद्यार्थिनीने
वर्ग 10वीचे विद्यार्थी. वर्ग 10वीचे विद्यार्थी वर्ग शिक्षक श्री DP सरनागत सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 10वीचे विद्यार्थी आपला मनोरा तयार करत असताना पुन्हा या ठिकाणी यशस्वीरित्या या ठिकाणी आम्हाला मनोरा तयार करता दिसत आहेत. आणि बघा एकदम खूप जवळ यशस्वीरित्या मनोरा या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि हंडीच्या अगदी जवळ जात असताना समीर ठाकरे वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहंडी फुटलेली आहे. आणि आजचा आपला दहीहंडीचा कार्यक्रम दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या आपल्या श्रीमती CM पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिधाडी येथे संपन्न झालेला आहे. धन्यवाद.